छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र होते, रयतेला योग्य मोबदला दिल्याशिवाय रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका, अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो जिथे महाराजांनी राज्य केलेलं आहे। आणि आज आपण शेतकऱ्यांना तोडका मोबदला देऊन शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकून शेतकऱ्यांवर अन्याय करून जर सरकार घेत असेल तर हे योग्य पद्धत नाही आहे। मग काल आमच्या इथे एक प्रकार घडला। मी मुंबईला असताना गिरीश भाऊ, बावनकुळे साहेब, चंद्रकांत भाऊ आमची मीटिंग सुरू असताना इथे आमच्या शेतकऱ्यांना डिटेक्ट केले गेले। त्यांना अक्षरशः 11 शेतकऱ्यांना जवळजवळ 3 SRPच्या तुकड्या, 60-70 पोलीस, एक PSI, एक API, एक PI, एक DYSP एवढ्या मोठ्या ताफ्यासहित त्यांना इथे आणलं, पोलीस स्टेशनला ठेवलं। त्यांच्या घरच्या लोकांना त्यांना भेटू दिलं नाही। आमचे बाकीचे शेतकरी तिथे पोहोचले, माहीत पडल्यावर त्यांना भेटू दिलं नाही। पत्रकार आले, त्या पत्रकार लोकांना त्यांना भेटू दिलं नाही। अहो, ते शेतकरी आहे, अतिरेकी नाही आहे। अतिरेक्यांनाही मुभा असते का त्यालाही विचारलं जाते। अजमल कसाबला विचारलं गेलं तुझी शेवटची इच्छा काय आहे, आणि आम्हाला शेतकऱ्यांना हा असा दुर्भाव का? तर घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिला आंदोलन करण्याचा। तुम्ही कसं काय आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे? इथे ठरलेलं होतं का रस्त्याचं काम होणार नाही, पुलाचं काम करू, असं मंत्री गिरीश महाजनांनी आम्हाला सांगितलं होतं। आणि असं असल्यावर सुद्धा PI साहेब असे दबंगगिरी करत असतील, हे योग्य नाही आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं प्रतिबंधात्मक कारवाई करतो, 67 प्रमाणे 68 प्रमाणे सोडतो, आणि 135-37 ची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। कसं काय गुन्हे दाखल करू शकता शेतकऱ्यांवर? आमची जमीन तुम्ही घेताय, शासन आम्हाला द्यायची नाही तरी जबरदस्ती घेताय, आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय। योग्य मोबदला द्या, 45 रुपये, 280 रुपयाने आम्ही जमीन देणारच नाही, हे मी या निमित्तानं सांगत आहे। PI साहेबांनाही विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं असाल, कलेक्टर साहेब आणि यांना तर बऱ्याच वेळा सांगून झालं पण त्यांना काही फरक पडत नाही। तरी ह्या सरकारकडे जर जमीन असेल मुक्ताईनगर तालुक्यामध्ये, जर आम्हाला देत असतील मुक्ताईनगर शिवारामध्ये, आम्ही 10 लाख रुपये एकराने, 20 लाख रुपये एकराने जमीन घेण्याला आम्ही तयार आहे। सरकारने आम्हाला द्यावी आमची जमीन कवडीमोल भावामध्ये। आमच्या भावना जुळलेल्या आहे, आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहे, आमच्या वडिलोपार्जित जमीन कवडीमोल भावामध्ये सरकार घेत आहे, तरी हे अन्याय आम्ही सहन करणार नाही। आणि पोलिसांनाचा दबाव ठेकेदार जर आमच्या राहत असेल तर मी सर्व मॅनेज केलं आहे। जंगलेल्या आसाऱ्या, चोरीचा मुरुम, मी त्याचे डंपर तिथे पकडले आहे। आज जवळजवळ 1 महिना झाला, परंतु त्याच्यावर काही कारवाई होत नाही आहे। तर हे दिसत आहे मॅनेज आहे सर्व ठीक आहे, त्याने ठेकेदारांनी सर्व मॅनेज केलं असेल, पैसे देऊन सर्व होत असेल असं दिसतच आहे चित्र। एक PI तालुक्याचा PI जर तिथे 6-6 तास 8-8 तास बसत असेल तर 100% काही ना काही आहे। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सट्टा, पत्ता, जुगार, दारू सर्व 2 नंबरचे धंदे सुरू आहे। आता एका शेतकऱ्याची बॅग पैसे चोरून नेले। एक आमच्या शहरातली मुलगी गेली, 15-20 दिवस झाले। मी त्यांना म्हटलं की त्या मुलगीचा तपास लावा, तर तपास लावायला त्यांना रस नाही आहे। या ठेकेदाराची चाकरी करण्यामध्ये या PI साहेबांना रस आहे, तर हे योग्य नाही आहे। तुम्ही तुमचं अशा पद्धतीने करू नका। PI मोहिते साहेब पण होते, त्यांनी आम्हाला डिटेक्ट केलं। 7 पोलीस आणले, 7 पोलिसांना आम्हाला डिटेक्ट केला, पोलीस स्टेशनला नेलं, आम्हाला सोडलं। एक प्रतिबंधात्मक कारवाई असते, तर ते आणि आम्ही काय मारामारी थोडी करतोय ठेकेदाराशी, तिथे फक्त आम्ही आमचं आंदोलन करत आहे। आम्हाला योग्य मोबदला भेटला, आम्ही 100% शेतकऱ्याला जमीन देण्यास तयार आहे। आणि आता आम्ही काही दिवसामध्ये हे सरकार आणि प्रशासन, शासन आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे। आम्ही काही दिवसातच जल समाधी आंदोलन आमच्या परिवारासहित, मुलाबाळासहित, शेळ्या मेंढ्यासहित, बैल ढोरं गुरा सहित आम्ही जल समाधी घेणार म्हणजे घेणार। हे आम्हाला शासन मजबूर करीत आहे, आणि याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील।